चला फास्ट आता सुरू करायचा सामना. भरपूर वेळ झालेला आहे. सेमीफिनाले नंबर 1, पहला सेमीफाइनल सामना, फर्स्ट सेमीफिनाल है. वेलकम बैक टू क्रिकेट. आप सभी का स्वागत करते हैं. एक बेहतरीन टूर्नामेंट SPL 2025 का इस सुरूर और उसी में बिल्कुल पहले सेमीफिनाले की और हम लौट चलते हैं. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन, काउंटडाउन स्टार्ट नाउ. 3, 2, 1 फर्स्ट बॉल. पहले गेंद के ऊपर शानदार प्रयास, बिल्कुल डेंजर रन के भीतर थे लेकिन पहुंच गए. बाल बच गए ये कहेंगे हम, क्योंकि जिस तरीके के स्ट्रोक का को कन्वर्ट किया था, हल्के हाथों से खेला था उन्होंने. बॉलर विवेक, पहला बॉल डॉट बॉल से शुरुआत की है और एक शानदार गेंदबाजी, अच्छा कद है उनका. एक और गेंद बिल्कुल जड़ में फेंकने की कोशिश थी, लॉन्ग ऑन में खिला है, वहां पर संदीप है तैनात. अरे अच्छी कोशिश उनकी और अच्छी फील्डिंग. एक रन से नहीं रुक पाएंगे, सिंगल मिलती हुई. टीम का अकाउंट ओपन एक सिंगल से. कमाल के खिलाड़ी है संदीप पाटिल, जिस तरीके से बल्लेबाजी करते हैं. पिछले मुकाबले में बिल्कुल दर्शकों को उन्होंने थोड़ा सा नाराज किया था, लेकिन अब सबकी निगाह होंगी इनके ऊपर, क्योंकि ये डू एंड डाई का मुकाबला है. यहां से आप जीतोगे तो कम से कम एक ट्रॉफी के हकदार रहोगे. बल्ले के बीचों बीच शानदार स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक, 6 रन, बेहतरीन. सुपर्ब. इसी तरीके के अच्छे स्ट्रोक के लिए जाने जाते हैं खिलाड़ी. एक और बॉल, इस बार हवा में गुड्डू थे वहां पे, छूट आया हाथ से कैच. ये भी बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश थी लेकिन मौका बना था, छटक गया. और जी बंदान मिलते हुए बल्लेबाज को. बल्लेबाज भी कौन थे तो बिल्कुल रोशन पाटिल थे, जिन्होंने 6 रन से स्वागत किया था. और उनके बिल्कुल बल्लेबाजी को हमने अब मैदान के अंदर एक बटर वर्कशॉप फूटते हुए देखा. कमाल चल रहा है मैदान के अंदर. बिल्कुल ये अच्छा रहा खेल. रन्स लेने की कोशिश है वहां पे. आगे पहुंचती हुई टीम का टोटल जा पहुंचा है कुल मिलाकर 13 रन स्कोर कार्ड के ऊपर. पहले ओवर में पावर प्ले को कैपिटलाइज किया विवेक के ऊपर, जिस तरीके से बिल्कुल बड़े स्ट्रोक लगाने की कोशिश में रही है बिल्कुल आरंभिक जोड़ी ओपनिंग पेयर, उनमें ये बिल्कुल बेहतरीन उनका परफॉर्मेंस हमें देखने को मिल रहा. रन हो चुके कुल मिलाकर 13 रन स्कोर कार्ड के ऊपर. मैच की ओर चलेंगे बिल्कुल. सेकेंड ओवर के लिए सिद्धू को यहां से बिल्कुल लाया गया मैदान के अंदर. छोटे कद के खिलाड़ी है लेकिन बेहतरीन गेंदबाजी के लिए जाने जाते हैं खिलाड़ी. 40+ खिलाड़ी हमारे बिल्कुल इस मुकाबले की पूरी तरीके से लुप्त उठाते हुए. सिद्धू आते ही उन्होंने बिल्कुल अपनी पहचान दिखा दी मैदान के अंदर. अगली गेंद होगी तैयार. सामने बल्लेबाज है दायात के खिलाड़ी, बायात की खिलाड़ियां. सिद्धू कट किया है अंपायर की उंगली आसमान में. रोशन को वापस
लौटना पड़ सकता था। सूरज डबले अब मैदान के अंदर विकेट कीपिंग की भूमिका है और बिल्कुल मैनसन कंपनी के बादल नाम से वो जाने जाते आज मैदान के अंदर वो तहलका दिखाते हुए। नया खिलाड़ी मैदान के अंदर सुमित अब आ चुके हैं। सुमित के ऊपर जिम्मेदारी है, उस जिम्मेदारी के तले खरा उतरना पड़ेगा। मुश्किलात पैदा हो सकती है, कैसे रन बनेंगे इसके ऊपर भी सबकी निगाह अब लग चुकी है। वो द विकेट, फुल टॉस लेन की गेंद, शानदार स्ट्रोक, लॉन्ग लेग की दिशा में खेला है जी, 6 रन। बात है, मामा झुमरी तलैया हो रहे हैं और परफॉर्मेंस वो धमाल देते हुए परफॉर्मेंस में ऐसे दर्शकों की जरूरत है हमें, जो कैलिबर है उस बिल्कुल प्रतियोगिता का ऊंचा होता चला जाता है। उससे वाइट गेंद का इशारा अंपायर की ओर से, अतिरिक्त 1 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का टोटल जहां पहुंचा इस एक की मदद से 20 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं। राउंड फिगर में 20 रन अब तक बना चुकी है। बैटिंग करते समय श्री समर्थ 11 कृपा, समर्थ कृपा 11 टीम सुमिता रोशन ने जोड़ी है मैदान के अंदर। पहली विकेट खोई थी, उसके बाद ऐसा लगा कि थोड़ा सा बिल्कुल प्रेशराइज होंगे, लेकिन नहीं, शुरू है जलवा मैदान के अंदर। सूरजान भूषण 11 के अगेंस्ट खेल रहे, ताकतवर टीमें आपस में बिल्कुल ये मुकाबला खेल रही है और थोड़ा सा आपा खो बैठे इस स्ट्रोक को खेलने के लिए बल्लेबाज। स्ट्रोक एग्जीक्यूट करते समय थोड़े से लड़खड़ाए और उसका फायदा मिला यहाँ से गेंदबाज सिद्धार्थ को। सिद्धार्थ की गेंदबाजी यानी कि हम देख सकते हैं कि वो स्पाइनी अटैक करने के लिए मशहूर माने जाते हैं और उन्हीं का स्पाइनी अटैक हमने देखा। 21 रन लास्ट विकेट हमने देखी। गेंदबाज तैयार हो गए, अगली गेंद, ये बिल्कुल अखरा से बैट खेलने की कोशिश, थर्ड मैन के रीजन में एक और शानदार स्ट्रोक, रन मिलेंगे। हल्ला बोल किया है, 11 रन सिद्धू के ओर से भी आते हुए। अच्छी टीमें और अच्छे टीमों के बीच शिकंज, मुकाबला उतना ही ताकतवर। 26 के ऊपर अब बिल्कुल टीम की रन संख्या पहुंच चुकी है 2 ओवर के खेल के बाद। अगर बात करेंगे रिक्वायर रन रेट की, आपकी जगह करंटली रन रेट की, तो बिल्कुल 13.00 के औसत से रन बनाते हुए 1 विकेट का नुकसान जरूर खाया, लेकिन ये अच्छा उनका हमने देखा बिल्कुल गेंदबाजी का प्रदर्शन और बल्लेबाजी भी उतनी बेहतरीन और उतनी खूब। अभी भी 2 ओवर बचे, कितने रन बनाएंगे इसके ऊपर सबकी निगाह होंगी। मुकाबले में अच्छा टोटल तुम्हें बिल्कुल फाइटिंग करने के लिए एक प्लेटफॉर्म खड़ा करा जाएगा, इसमें भी कोई शक नहीं है। अभी भी अगर बात करेंगे तो रन संख्या बन चुकी है 26, वहां पे 1 विकेट का नुकसान है। 13.00 की औसत से चलने की कोशिश सूरजान भूषण 11 के अगेंस्ट यहाँ से बल्लेबाजी करते समय समर्थ ग्रुप एंड टीम, दोनों के बीच कड़ा संघर्ष और इस संघर्ष भरी चुनौती।
बैकिंग स्ट्रोक खेलने की कोशिश है, थोड़े से बिल्कुल घुटने के ऊपर अपने बॉडी का वेट ट्रांसफर किया था और आड़े बल्ले से खेला है। शानदार स्ट्रोक लॉन्ग लेग की रीजन में, ये 4 रन। संघाला मात्र विजयश्री खेचून आणण्यात त्याचा मोठा खारीचा वाटा नहीं तर बराच मोठा वाटा है। बिल्कुल ये कमजोर कड़ी रह चुकी है उनकी और उसमें दिक्कतें हमने देखी है। कई सारे मुकाबले में मैदानों में थोड़े से बिल्कुल फुटवर्क का जो इस्तेमाल करता है वो उनके लिए दिक्कतेबल साबित होता चला गया है। 37 रन स्कोर कार्ड के ऊपर, वहां पे 1 विकेट का नुकसान है। आड़े बल्ले से खेलने की कोशिश है, बिल्कुल ऑनसाइड के रीजन में खेले, वहां पे खिलाड़ी तैनात है। संदीप पाटिल रन लेने की कोशिश, सूरज थे बैक द स्टंप, बिहाइंड द स्टंप और अच्छी करेक्शन उनकी रही। रन मिलेंगे यहां से बिल्कुल और टीम जहां पहुंचे 38 रनों के ऊपर 38 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 1 विकेट का नुकसान है बैटिंग करते समय श्री समर्थ ग्रुप 11 टीम का। सूरजन भूषण 11 टीम मैदान के अंदर बिल्कुल खेलते हुए। संदेश अभी भी सिर्फ 2 गेंदें फेंकी है, 12 रन खर्च किए, थोड़े से महंगे साबित होते हुए मैदान के अंदर। अगली गेंद होंगी यहां से बल्लेबाज सुमित के लिए। ये शानदार गेंद रही, ये शानदार गेंद रही है, यहां से चकमा दिया बल्लेबाज को, थोड़े से जूझे स्ट्रोक खेलने के लिए। रफ्तार उनके पास बहुत है और उस रफ्तार का जब जब इस्तेमाल करते हैं तो बिल्कुल सामने वालों की धज्जियां उड़ा देने वाला है गेंदबाज है। लेकिन उनके बिल्कुल फुटवर्क में उन्हें थोड़ी सी दिक्कतें पैदा होती है, तो 9 गेंदों का सामना उन्हें करना पड़ता है। कभी कभार हम देखते हैं कि वेस्ट साइड के ऊपर भी गेंदें जाती है, तो वहां से भी दिक्कतें होती है, थोड़ा सा बिल्कुल प्रैक्टिस का अभाव है। 38 रन बन चुके हैं, तीसरी ओवर प्रगति पथ पर जारी। संदेश पाटिल गुड्डू, वो तो विकेट से बिल्कुल हवा में गेंद, खुद के फॉलो थ्रू में क्या जज कर पाएंगे, ये सवाल है। मिस जज हुआ है, मिस जज हुआ है, मौका मिलते समय 2 रन तो आसानी से बना लिया। 2 रन से बढ़ता हुआ स्कोर देख सकते हैं स्कोर कार्ड के ऊपर। अब 40 रन राउंड फिगर में बनते हुए इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष होंगी। 4 ओवर का मुकाबला है, तीसरा ओवर प्रगति पथ पर जारी की आने वाली 1 ओवर का खेल भी अभी भी शेष है, तो रन बनाने के चांसेस बनते चले जा रहे हैं और एक अच्छा स्कोर खड़ा करने की कोशिश में है श्री समर्थ कृपा 11 शिवकर टीम। शिवकर प्रीमियर लीग का ये शानदार मंजर हम देख रहे हैं मैदान के अंदर। करंटली 15.00 की औसत से बल्लेबाजी हो रही है, तो ताकतवर बल्लेबाजी है। और तो विकेट आने की कोशिश, इस बार बिल्कुल रफ्तार से बीट किया बैट्समैन को, बिल्कुल यहां से वहां पे खंडित रखा है, बड़े स्ट्रोक मारने नहीं दे रहा है। रन आएंगे, 40 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, 1 का नुकसान है। पहले इनिंग का खेल मैदान के अंदर जारी। आखिरी गेंद इस ओवर की। संदेश अब हमें खेली है फॉलो थ्रू में, फिर से एक बार ऊंचाई बहुत है, एक और कैच हुआ, लेकिन रनआउट के माध्यम से अब सुमित धवले को वापिस लौटना पड़ेगा। आखिरकार इस आखिरी गेंद के ऊपर विकेट आई रनआउट की और दूसरा झटका इस समय 41 के ऊपर टीम श्री समर्थ कृपा 11 शिवकर को।
बेहतरीन ये मुकाबला चलता हुआ, संदीप पाटिल को लाया मैदान के अंदर और बल्लेबाज भी बिल्कुल संदीप पाटिल होंगे, उनके विपक्ष में खड़े यहाँ से खेलने के लिए श्री समर्थ कृपा 11 की ओर से खेल रहे आज और अच्छे गेंदबाज माने जाते हैं। सूरज एंड भूषण 11 की ओर से गेंदबाजी और आखिरी ओवर के लिए उन्होंने बिल्कुल संदीप पाटिल को चुना है यहाँ से गेंदबाजी के लिए और सामने होंगे उनके बिल्कुल संदीप पाटिल। सैंडी वर्सेस सैंडी ये लड़ाई होगी, एक कमाल का बल्लेबाज है तो एक कमाल का गेंदबाज है और बतौर बैट्समैन और बॉलर भी हम उन्हें देखते हैं मैदान के अंदर लड़ाई होती रहती है और ये लड़ाई वाले खिलाड़ी है, ये अच्छे कैलिबर के खिलाड़ी है। यॉर्क लेंथ की गेंद है, वहां पे बिल्कुल खिलाड़ी थे सिद्धू, बॉल को रोकने की कोशिश होनी चाहिए थी लेकिन नहीं, सिंगल से समझौता, दूसरी रन की कोशिश, 2 रन मुकम्मल, तीसरी से भी लेने से इनकार नहीं है, 3 रन तो चुरा है, चौथे के लिए दौड़े है जी, क्या 5वीं की कोशिश होंगी जी नहीं, 4 से समझौता किया है, 4 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। बिल्कुल संदीप ने इस गेंद को खेला था और स्ट्राइकिंग एंड के ऊपर अब संदीप फिर से एक बार हमें नजर आएंगे। टीम का टोटल जा पहुंचा है 4 की मदद से 45 के ऊपर, 45 रन, लॉस ऑफ 2 विकेट। आखिरी ओवर प्रगति पथ पर जारी है संदीप पाटिल की और संदीप यहाँ से गेंदबाजी करते समय रोशन और संदीप मैदान के अंदर, साथ में 23 का योगदान है रोशन का। पानी की मांग है, यस चलो 12th मैन नहीं है आपका जी, बिल्कुल पानी की जो भूमिका है वो उन्हें सौंपनी है और उन्हें करनी है, ये छोटी छोटी गलतियां है। यस वहां से आ चुके हैं पानी लेकर खिलाड़ी, अच्छे खिलाड़ी हैं टीम श्री समर्थ कृपा 11 टीम में जिनको बिल्कुल पैक किया गया है। आनंद ढवले जी ने कप्तान रोशन पाटिल को बनाया और उनके बिल्कुल आज पैकराइज ओदी खेलने वाली है टीम समर्थ कृपा 11। संदीप होंगे स्ट्राइकिंग एंड के ऊपर, अगली गेंद ओवर विकेट से, बेहतरीन स्ट्रोक है, ऑन साइड की दिशा में खेला है, खिलाड़ी वापस तैनात, संदेश 1 रन से तो बिल्कुल रोकने से मना नहीं कर पाएंगे, रोक नहीं पाएंगे, सिंगल मिल जाएगी। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम का टोटल वहां पे जा चुका है 40 रनों के ऊपर। संदीप 46 रन हो चुके हैं, 46 रन, विकेट। बेहतरीन स्ट्रोक, हैमर किया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से हवा में तैरती हुई सीमा रेखा के बाहर, 6 रन। टू रन, 50 रन कंप्लीट किया है यहां से समर्थ कृपा 11 टीम के बल्लेबाजों ने। अच्छी साझेदारी पनपते हुए मैदान के अंदर 29 के ऊपर नायाब खेल रहे खिलाड़ी रोशन, और रोशन है स्ट्राइकिंग एंड के ऊपर, बेहतरीन खिलाड़ी है वो विकेट से। एक और जी, बैक टू बैक दूसरा आता हुआ रोशन, सेट ऑन फायर। बेहतरीन स्ट्रोक था, बिल्कुल बवाल किया यहाँ पे, 2 गेंदों के ऊपर ये बैक टू बैक के 2 छक्के आते हुए, उसके पहले सिंगल ली थी, उसके पहले भी छक्का दागा था। फुल टॉस लेन की गेंद, बख्शेंगे नहीं जी, एक और तीसरा आता हुआ रोशन के बल्ले से। एक और ये 6 रन हमने देखे, फ्रीट की बॉल रहेगी। अब आगे भी सवाल है कि क्या अब भी आएगा जी,
स्ट्रोक तो अच्छा कन्वर्ट किया, 6 नहीं 4 से ही, 4 से कर लेंगे समझौता। उनहत्तर रन स्कोर कार्ड के ऊपर इन 4 रनों की मदद से। आखिरी ओवर में हल्ला बोल दिया, इस बार क्या बिल्कुल फंस चुके हैं जी? नहीं, ये अच्छी फील्डिंग है। लॉन्ग ऑफ में 1 रन कंप्लीट, दूसरी की कोशिश थी और 2 रन भी आसानी से मुकम्मल होते हुए टीम का टोटल 71 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर का खेल भी खत्म हो चुका है, तो बिल्कुल 71 रन के ऊपर सिमटी पारी। 4 ओवर का खेल हुआ खत्म, 4 ओवर में बनाए एक अच्छे टोटल, और इस अच्छे टोटल के चलते बदौलत अब 72 रनों का टारगेट रखा गया है। यहाँ से सेकेंड हाफ में बल्लेबाजी करने के लिए टीम सूरज एंड भूषण 11 के सामने। नक्कीच शिवकर प्रीमियर लीग 2025 हा पर्व निश्चित आज संपेल, परंतु पुढच्या वर्षीचा जो आयोजन असेल तो या उन्हाच्या रखरखत्या उन्हात निश्चितच नसेल। तो आयोजन 26 जानेवारी 25 जानेवारी आणि 26 जानेवारीच्या या 2 दिवशी असेल। शिवकर प्रीमियर लीग 2026 पर्व 14व हे 25 जानेवारी आणि 26 जानेवारी रविवार आणि सोमवार अशा 2 दिवशी स्पर्धा संपन्न होईल। तर आयोजक जे कोणी असतील तर यांनी नोंद घ्यायची आहे। तर आपण पाहतात येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 72 धावांची गरज असेल। एका बाजूला असेल श्री समर्थ कृपा 11, तर दुसऱ्या बाजूला असेल आता सेकंड इनिंग मध्ये ज्याच्या वाटेला फलंदाजी आली आहे तो संघ सूरज आणि भूषण 11। असे 2 संघ आपण पाहू शकाल। सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहतोय। तर पाहिलं असेल आपण पूर्वार्धात पहिल्या इनिंग मध्ये रोशन पाटीलची जबाबदारी घेऊन साकारलेली खेळी कर्णधार कसा असावा याचं मात्र जीत आणि ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं। त्याच्या मार्फत अद्यापर्यंत संपूर्ण स्पर्धेत ज्ञानेश्वर पाटीलनं जबाबदारी घेतली होती खांद्यावरती, संपूर्ण अनुभव मात्र पणाला लावला आणि आपल्या संघासाठी जबरदस्त फटकेबाजी करत इथपर्यंत आणला आपल्या संघाला। तदनंतर आपण पाहिलं असेल रोशन पाटीलची फलंदाजी, सेमीफायनल मध्ये मोठ्या खेळाडूचा मोठा परफॉर्मन्स आपण पाहिला। तर नक्कीच त्यालाच चोख उत्तर देण्यासाठी समोर संदीप पाटील आणि प्रतीक पाटील तयार असेल। एक आक्रमक आपण जोडी पाहतोय मैदानात, लेफ्ट हँड आणि राईट हँड बॅट्समन आपण पाहू शकाल। अद्यापर्यंत संत आणि सावध सुरुवात करून आपल्या संघाला मात्र इथपर्यंत आणलंय। सेमीफायनलचा प्रवास पाहिला तर रणनीती आखावी लागेल, कारण समोर शिवकर क्रिकेटचा सर्वात मोठा आक्रमक फलंदाज संदीप पाटील आहे, ज्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत। तोच तो फलंदाज आपण पाहू शकाल संदीप पाटीलला क्रीज वरती। तर कोणता गोलंदाज येईल जो या 72 धावा मात्र डिपेंड करेल। 24 चेंडू 72 धावा, अतिशय अवघड इक्वेशन आपण पाहतोय मैदानात। जशा प्रकारे संदीपने खराब गोलंदाजी केली आणि त्याचाच मात्र आपण पाहतोय फायदा उचलत रोशन पाटीलने तब्बल 72 धावा मात्र इथे चेस करण्यासाठी ठेवल्या आहेत। बॉल तर नेक्स्ट मॅच असेल सेमीफायनल 2 चा सामना असेल। आद्विक एंटरप्राइजेस 11 विपक्ष आरोही 11 असा रंगणारा सेमीफायनलचा दुसरा सामना असेल। तर या 2 सामन्यामधून आपल्याला समजेल कोण जाईल फायनल मध्ये, कोण उचलेल ही सोनेरी चमचमणारी ट्रॉफी, हे मात्र 2 सामने आपल्याला सांगून जातील। तर क्षेत्ररक्षण सजवायचंय, क्षेत्ररक्षण निश्चितच 4था सामना असेल आपला। तर आपल्याला माहित पाहिजे आपली फील्ड पोझिशन कोणती आहे, जास्त वेळ लागायला नाही पाहिजे।
किती बॉल हा संदीप शेवटचा चेंडू असेल हा दाब नाही तर काय कर नाही तर कुणलारी पाठव दुकानात तुला आवडीचा बॉल ऑन तर निश्चितच सामन्याला मात्र सुरुवात होतीये पहिल्या इनिंगचा विचार केला तर 72 धावा जमवल्या आपल्या संघासाठी श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस आणि तदनंतर आपण पाहू शकाल सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होतीये स्ट्राईक एंडला खेळ प्रतीक पाटील उजव्या हाताचा फलंदाज त्यालाच मात्र साथ देईल संदीप पाटील लेफ्ट हँड बॅट्समन एक आक्रमक फलंदाज परंतु पहिला षटक पॉवर प्लेचा षटक 30 यार्ड सर्कलच्या आपण बाहेर पाहू शकतात दोन खेळाडू तैनात असतील रोशन पाटील आपण पाहू शकाल आणि संदीप पाटील असे दोन क्षेत्ररक्षक बाहेर सुमित ढोळे मात्र तयार असेल पहिल्या षटक P1 चा षटक टाकण्यासाठी गेम ऑन पहिला चेंडू लोअर फुलटो चेंडू घुटना टेक तमाशा देख आणि हा मात्र श्री गणेशा झालाय तब्बल 6 धावांची षटकार जशा प्रकारे सुरुवात हवी होती तशीच दणदणीत सुरुवात केली आहे प्रतीक पाटीलनं आपल्या बॅटच्या मार्फत पुढचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न निश्चितच दिशा खराब दशा खराब एक अवांतर धाव देऊन जाईल एक चेंडू आणि 7 धावा जबरदस्त सुरुवात मनवल्या गेल भूषण अँड सूरज 11 आपण पाहतोय स्वतः सूरज ढोळे पॅकर संघामध्ये खेळतात सुमित तयार असेल दुसरा चेंडू टाकण्यासाठी प्रेशर निश्चित असेल सेमीफायनलचा सामना आहे पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न निश्चितच नाहीये जो प्रयत्न चेंडू पकडेल फेकेल एकच धाव आपण पाहतोय एक धावने मात्र काही फरक पडणार नाहीये आता मात्र संदीप पाटील ज्याच्यावर सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतात अपेक्षा असतात तोच अपेक्षा खांद्यावर घेऊन संदीप पाटील मात्र नेहमीच मैदानात उतरत असतो आणि तोच संदीप आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला पहिला चेंडू फेस करेल तोपर्यंत 2 चेंडूची फेकी झाली 8 धावा कंप्लीट अजूनपर्यंत 64 धावा बॅलन्स असतील दिल्ली काफी दूर आहे परंतु तिथपर्यंत पोहोचावं लागेल सुमित तयार असेल पहिलाच फुलटॉस चेंडू मात्र हवेत लपटो शॉट मारण्याच्या प्रयत्नात चांगली फिल्डिंग म्हणावलं गेलं संदीपची अंपायरकडून अपील करत असताना निश्चितच थर्ड अंपायरची मागणी केली आहे डिसिजन एकदम क्लोज आहे निर्णयानं अजूनपर्यंत बाकी आहे यस आउट
तो संदीप पाटील पहिल्या षटकामध्ये माघारी परतवलाय. अतिशय मोठा विकेट मिळवला. या सामन्यामधील विचार केला तर जिंकण्याच्या मध्ये जो कोणी होता तोच तो संदीप पाटील, परंतु विसरून चालणार नाहीये. संदेश पाटील अजूनपर्यंत मैदानात आहे, ज्याच्यात सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, विस्फोटक खेळी करण्याची. तोच तो संदेश पाटील अजूनपर्यंत मैदानात आहे. निश्चितच आउट ऑफ फॉर्म जरूर आहे, परंतु क्षमता ठासून भरली आहे. आणि ही क्षमता मात्र आपल्याला सामना जिंकायचा असेल तर संदेशने मात्र षटकार आणि चौकार खेचून आणायला लागतील. परंतु स्वतः संघाचा पॅकर पण पाहतोय सूरज ढवले इन नेट नंबर 4 स्ट्राइक एंडला. निश्चितच संघाचा संघनायक रोशन पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील याला पाहतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू इनसाइड आउट. चेंडू खेळलाय, चेंडू मात्र स्टॉप झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा सहज आणि सोप्या रीतीने कंप्लीट. एकेरी दुहेरी धावने मात्र करतोय. धावा जमल्यात डबल डिजिट मध्ये 10 धावा, 5 चेंडू 10 धावा. अंतिम आणि शेवटचा चेंडू बॅलन्स असेल. या P1 च्या षटकामधील किती धावा जमवेल पॉवर प्लेच्या षटकामधील. अतिशय जबरदस्त गोलंदाजी, 2 विकेट मिळालेत. इथे मात्र कार्पेट शॉट, तिथे क्षेत्ररक्षक येईल आणि एक धावेनं मात्र धावफलक खालतोय. अंपायर सिग्नल. एक षटक मात्र संपला. एक षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या पाहिली आपण. धावा जमल्यात 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर संदीप पाटील येतोय. लेग स्पिन करण्यात महारत हासिल केली आहे संदीपनं. अनेक फलंदाजांना मात्र जागेवर ठेवण्याचं काम केलं संदीपनं आपल्या स्पिनच्या जोरावर. परंतु समोर असेल सूरज ढवले. अद्यापर्यंत 18 चेंडू 61 धावांची गरज असेल. संदीप तयार असेल आणि इथे मात्र फसवलाय निश्चितच म्हणालो होतो. अनेक फलंदाजांना ज्यानं आपल्या स्पिनच्या जोरावर जागेवर उभं ठेवण्याचं काम केलंय तोच तो संदीप गोलंदाजी मार्कवर असेल तयार. जसे डॉट चेंडू होतील तसं मात्र प्रेशर क्रिएट होईल मैदानात. भूषण अँड सूरज 11 संघापुढं. आणि इथे मात्र स्वीप केलाय चेंडू. एक धाव कंप्लीट आणि एकचाच प्रयत्न होता. संदेश पाटील आता मात्र स्ट्राईकला आलाय. पहिला चेंडू फेस करेल. चेस करत असताना निश्चितच संदेशला जबाबदारी घ्यावी लागेल, कारण संघ अडचणीत आहे आणि त्या अडचणीतून मात्र बाहेर काढावं लागेल आपल्या संघाला. अद्यापर्यंत वरचढ ठरलाय श्री समर्थ कृपा इंटरप्राइजेस 11 संघ. संदेशसाठी आणि हा मात्र आखोड्यामध्ये चेंडू जात हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने हा मात्र मोठा विकेट असेल. प्रवास होता श्री समर्थ कृपा इंटरप्राइजेसचा. तब्बल 10 आयोजन असतील ज्यांना मात्र क्रमांक प्लेऑफ्स मध्ये सुद्धा जाता आला नाही. तदनंतरचा प्रवास अतिशय जबरदस्त. प्रणय म्हात्रेच्या अंडर मध्ये एक ट्रॉफी मारली होती. तो आयोजन सर्वात मोठं आयोजन म्हणावं लागेल शोकर प्रीमियर लीगचा. आणि तदनंतरचा आपण पाहू शकाल आता जशी गेम झाली निश्चितच डोळ्यापुढे येत असेल फायनलची ट्रॉफी. परंतु संदीप पाटील पुन्हा एकदा उंचावण्याचा प्रयत्न, मात्र वायरला लागला चेंडू आणि एकच धाव पण पाहतोय.
धावफलकर धावा जमल्यात 13 धावा, 14 चेंडू 59 धावा. चमत्कार आहे तिथे, नमस्कार आहे मित्रांनो, परंतु चमत्कार घडवावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील आणि त्यापासून मात्र वंचित ठेवलंय प्रत्येक गोलंदाजांना, सुमित असो या संदीप असो. आणि हा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय, चेंडू खाली पुन्हा एकदा रोशन येतोय स्वतः कर्णधार आणि हा पुन्हा एकदा 4था विकेट. नुकताच पहिला सेल छावा चित्रपट प्रदर्शित झाला, तुडुंब गर्दी, तुडुंब उत्स्फूर्त प्रतिसाद आपण पाहिला असेल त्या सिनेमाला. आणि तदनंतर कालचा होलीचा दिवस, धुळीवंदनच्या दिवशी सुद्धा छावा पिक्चर दाखवण्यात आलं. तर निश्चितच छत्रपती संभाजी महाराजांची ही लढाई कुणा जातीशी नव्हती, कुणा धर्माशी नव्हती, लढाई होती ती म्हणजेच गोरगरिबांवर होणाऱ्या रयतेच्या अत्याचाराविरुद्ध होती. आणि तसाच राजा जगावं कसं हे माझ्या छत्रपती शिवरायांच्याकडून शिकावं, तर मरावं कसं हे माझ्या छत्रपती संभाजीराजांकडून शिकावं. या दोन राजांना निश्चितच विनम्र अभिवादन करून घेऊन जातोय या सामन्याकडे, जिथे मात्र इक्वेशन असेल अंतिम 12 चेंडू जिंकण्यासाठी 59 धावांची गरज असेल. स्वतः मास्टर माइंड शिवकर क्रिकेटचा बाहुबली ज्ञानेश्वर पाटील तयार असेल. पहिला कुठं चेंडू, चेंडू जाता हवे, चेंडू मात्र पुन्हा एकदा हा विकेट, विकेट नंबर आपण पाहतोय 5वा विकेट. संदीप बॅक टू द पॉइंट. ढोळे ग्रामपंचायत शिवकर सदस्य, अर्थातच आदिक एंटरप्राइजेस 11 संघाचे खेळाडू सुद्धा आहेत. तर यायचं आहे अतिथी कक्षावरती, आपलं सुद्धा आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. मंगेश ढोळे ग्रामपंचायत सदस्य शिवकर, एक जबरदस्त व्यक्तिमत्व मित्रांनो. पुन्हा एकदा विवेक टोपले, गोलंदाजी जबरदस्त राहिली होती संपूर्ण स्पर्धेत विवेकच्या माध्यमातून, परंतु यावेळी सामना आणि संघ दोन्ही अडचणीत आपण पाहतोय. 10 चेंडू 58 धावा. मी म्हणालोच होतो हा सामना एकतर्फा होईल जर संदीप पाटील आउट झाला तर, आणि तशीच दयनीय परिस्थिती आपण पाहतोय. एक अवांतर धाव, धावा झालेत फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावर. तर यानंतरचा सामना असेल आद्विक एंटरप्राइजेस शिवकर विपक्ष आरोही 11. तर दोन्ही संघ जो काही डिसिजन असेल तो त्वरित हा सामना संपल्यानंतर अंमलात आणायचा मैदानात. आपण सामन्यामध्ये मित्रांनो निश्चितच मजा नाहीये. तर अनाउन्समेंट असेल, पुढचा जो SPL 2026 चा जो आयोजन असेल तो होळीला नसून 26 जानेवारी 2026 रोजी असणार आहे. कारण होळीच्या दिवशी आपण निश्चितच पाहिलंय अतिशय गरमीचं वातावरण आपण पाहतोय, तब्बल 42-45 डिग्री मध्ये खेळाडू खेळत असताना आपण पाहतोय, त्याचा निश्चितच त्रास होतोय. ज्याचा कोणाचं आयोजन असेल तर निश्चितच याची नोंद घ्यायची. 25 आणि 26 जानेवारी, 25 ला रविवार आहे, 26 ला सोमवार आहे, तर निश्चितच हॉलिडेज असतील. तर या दिवशी शिवकर प्रीमियर लीगचं 14वा पर्व मात्र साजरं होणार आहे. सामन्यात मजा उरली नाहीये मित्रांनो, वन साइडेड सामना आपण पाहतोय. जी गोल्डन विकेट होती संदीप पाटीलची ती मिळवल्यानंतर मात्र आपण पाहतोय वरचढ राहिलाय संपूर्ण मॅच मध्ये श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. असं वाटतंय एक तू चेंडू खेळ, एक मी खेळतो, 4 ओव्हरी कंप्लीट करतो.
दरम्यान उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत. धनश्री एंटरप्राइजेसचे सर्व नेरूलचे आमचे मकरंदजी म्हात्रे साहेब ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी संपूर्ण पुरस्कृत केलेल्या आहेत, तर त्यांचा आम्ही ते सन्मान करणार आहोत. नितेश दादांच्या वतीने आम्ही त्यांना सन्मानित करतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण मकरंद म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे आणि त्यांचा सन्मान आपण करण्यासाठी जातोय मंचावरती. आमचे अतिथीगण श्रीमान व्यक्तिमत्व ज्यांनी आम्हाला दिलेले आहे मॅन ऑफ द मॅचच्या संपूर्ण ट्रॉफीज, नेरूलचे आमचे मकरंदजी म्हात्रे साहेब, धनश्री एंटरप्राइजेसचे सर्व त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यासाठी आपण वळत आहोत त्यांच्या सन्मानाकडे. मित्रांनो, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या मान्यवरांची संस्कृती. आणि या संस्कृतीचा वारसा जपणारे आमचे अतिथी मान्यवर आहेत. त्यांचा सन्मान सोहळा आपण पाहतोय मंचावरती मोठ्या ताटामाटानं सुरू. मकरंदजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण इथे पाहतोय. नितेश चौधरी साहेबांच्या वतीने केलेला आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी लागणारी टीव्ही ज्यांनी आम्हाला दिली त्यांचे कुमार मिरांश नितेश चौधरी यांनी आम्हाला हे नक्कीच पारितोषिक दिलेलं आहे. त्यामुळे आमचे प्रायोजक करत आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतोय. तसेच बेस्ट बॉलरसाठी लागणारी सायकल दिनेश टावरी कामोठे प्रोप्रायटर आहेत DAS सिव्हिल प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, त्यांचं आम्ही ते स्वागत करतोय. तसेच बेस्ट बॅट्समन साठी लागणारी सायकल जी आहे ते आमचे आयोजक आणि लावण्या महेश चौधरीने दिलेले आहे, तिचं आम्ही स्वागत करतोय. तसेच बेस्ट बॉलर बॅट्समन आणि सिरीज साठी लागणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला श्रीराम आणि ढवले यांनी दिलेले आहेत, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच बेस्ट फिल्डर साठी लागणारा कूलर मंगेश गोडीराम ढवळे ग्रामपंचायत सदस्य शिवकर यांनी आम्हाला दिलेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. या सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तसेच आपण पाहतोय कुमारी अधीरा अक्षय म्हात्रे मोहो पृथ्वीराज एंटरप्राइजेस यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे. तसेच जेवणाची व्यवस्था आनंद डवले साहेब एवन सरपंच शिवकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यानंतर पाण्याच्या बॉटल्स ज्या आपण पाहतोय त्या आम्हाला मयूर वाळके मयूर वॉटर सप्लायज कलंबोली यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी लागणाऱ्या रेड बुल्स आम्हाला राहुल खराडे कलंबोली यांनी दिलेले आहेत. फर्स्ट अँड सेकंड जी ट्रॉफी आपण पाहतो 40+ साठी ती वैभव शेठ ढवळे अद्विक एंटरप्राइजेस यांच्याकडून, आणि 2 दिवस लागणारे पाण्याची जार आपण पाहतोय आपल्याला त्यांच्याकडून मिळालेले आहेत. आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करतोय. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. संपूर्ण प्रायोजक करते होते. शेवटचे 2 बॉल शिल्लक. सामन्यावरती पूर्णपणे आपण पाहतोय आता इथे कमान निर्माण केलेली आहे. फक्त 20 धावा जमा करू शकलाय. पाठलाग करायचा होता जवळ 49 रनची अजून गरज आहे. आदरणीय चंद्रकांतजी तुपे साहेब यांचा मी सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. मंचावरती आपण पाहतोय उपस्थित मान्यवर यंग डॅशिंग डायनामाइट आणि आमचे तेवढेच चांगले व्यक्तिमत्व आहेत स्पर्धेचे आयोजक महेश चौधरी यांच्याकडून सन्मानित करण्यात येत आहे. आणि हा सन्मान आपण पाहतोय आमचे चंद्रकांतजी तुपे साहेब यांचा आम्ही ते सन्मान करत आहोत. येस, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तसेच रोशन पाटील यांना